नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती स्वतःचं डोकं टेकलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक झाल्या. तर नेमकं काय घडलंय, त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, फोटो व्हायरल होत आहेत. तर नेमकं काय घडलं आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, मनुस्मृतीनुसार या भारतामध्ये महिलांना जे आहे कुठले अधिकार देण्यात आलेले होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्यानंतर भारतातील महिलांसाठी सर्व शिक्षणाचे दार वगैरे सर्व काही खुले करून दिले. आणि तेव्हापासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील महिला ज्या सक्षम झालेल्या आहेत, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांना नोकरी व्यवसाय करण्याचा देखील अधिकार दिला. आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राला जे आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा एक महिला उपमुख्यमंत्री लाभली आहे. त्यांचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार. तर मित्रांनो, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी थेट त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक झाल्या. चैत्यभूमी दादर या ठिकाणी त्या गेल्या आणि त्यांनी जे आहे स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती त्या नतमस्तक झाल्या. जणू काय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धन्यवाद म्हणत होत्या. कारण तुम्हा सर्वांना माहित आहे, जुन्या काळामध्ये महिलांचे काय हाल होते व महिलांना कुठले अधिकार होते. आजही आपण पाहतो की अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे, परंतु भारतामध्ये प्रत्येक महिलेला शिक्षण घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. तेव्हापासून भारतातील प्रत्येक महिला सक्षम झालेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राला पहिल्यांदा जे आहे एक महिला उपमुख्यमंत्री लाभलेली आहे. तर तुमचं याबाबत काय मत आहे, खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.